नमस्कार, आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र। फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात बातमी सविस्तरपणे। आपण उपोषणाला बसलात, काय विषय आहे नेमका आणि काय प्रकार झालेला आहे? मी जन्मतः 100% अंध आहे। माझ्याकडे ऑनलाईन प्रमाणपत्र आहे। माझ्या मुलानं कनिष्ठ अभियंता या पदाची परीक्षा दिली आहे। त्या परीक्षेमध्ये त्याला 200 पैकी 90 गुण आहेत असं त्यांनी म्हणतात। माझ्या मुलाला कसला ईमेल नाही, काही नाही, कारण गुण कळविलेले नाहीत। त्याच्यानंतर इथं कार्यकारी अभियंता म्हणून शिवराम केत साहेब आहेत। त्यांनी मला एक पत्र, म्हणजे शासनाला एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये असं नमूद केलं आहे की सदर उमेदवारास गुणांक कमी असल्यामुळे यांना नियुक्ती देण्यात आली नाही। कमी म्हणजे किती काय लिहिलेलं नाही, उल्लेख केलेला नाही। त्यानंतर पुन्हा ज्यावेळी म्हणजे मी प्रत्यक्ष भेटायला गेलो त्यावेळी तुमच्या मुलाला 90 गुण आहेत त्याच्यामुळे घेता आले नाही म्हणले। ठीक आहे। त्याच्यानंतर मी महाराष्ट्र शासनाचा एक सामान्य प्रशासन विभागात शासन निर्णय त्या शासन निर्णयाची तारीख आहे 4 मे 2022। त्या शासन निर्णयाप्रमाणे यांनी भरती केली आहे। माझा मुलगा दिव्यांगाचा आहे, प्लस तो शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद आहे की 200 पैकी 45 म्हणजे 45% गुण असतील, म्हणजे 90 गुण असतील तर तो पात्र आहे। मग पात्र आहे तर माझ्या मुलाला काय घेऊन आहे? आणि मला माझं पालनपोषण करणारा तो एकटाच आहे। आज माझं 65 वर्ष वय आहे। या स्थितीमध्ये जर आणि माझ्या कुटुंबात शासकीय नोकरीत एकही नाही, म्हणून मी मागणी केली। मागणीप्रमाणे ह्यांनी आयुक्ताचं पत्र मागितलं, तोंडी मागितलं आयुक्ताचं पत्र। त्यावेळेशी मी म्हटलो आहे सर तुमचं 4 वेळीचं मार्गदर्शनाचं पत्र द्या, मी घेऊन जातो आणि घेऊन येतो। काय गरज नाही तुमची, तुम्ही घेऊन या म्हणल्यावर मी आयुक्ताला विनंती करून ते पत्र आणलं आहे, दिव्यांग कल्याण आयुक्ताला। तर आता यांचं म्हणणं साधारण असं आहे की आयुक्तांनी लिहून द्यावं म्हणून, याचा समावेश करा म्हणून। मग ह्यांनी काय करतात? आयुक्ताकडून लिहून आणतो मी, पण ह्यांनी काय करतात मग? यांच्या अधिकारात काय आहे? मग माझ्या आयुक्तांनी स्पष्ट लिहिलं आहे की हा म्हणजे आपण या प्रक्रियेमध्ये सक्षम अधिकारी आहात, सक्षम प्राधिकारी आहात, निर्णय घ्या। काय चुकलं त्याचं? तर अशा प्रकारचा कार्यक्रम चालू आहे। शासकीय अधिकारी वगैरे काय आपल्याला भेट दिलेली आहे? शासकीय अधिकारी आज ते कार्यकारी अभियंत्याचे 3 लोक येऊन गेले। पोलीस प्रशासन काय इथं कधी येतं कधी नाही मला माहीत नाही, मला दिसत नाही। ते पोलिसच आहेत का काय मला ओळखू येत नाही। आत्ता सिव्हिलचे डॉक्टर येऊन चेक करून गेले, BP चेक केले आणि वजन बघून गेले, एवढं आहे। ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र।